नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया श्रावण सुरू होताच राशीनुसार कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यानुसार आपापल्या राशीनुसार लाभदायक आपल्याला फलप्राप्ती होईल। उपयुक्त असे उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो। या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा करणे विशेष फलदायी असते। श्रावणात महादेवाची पूजा करणं, शिवलिंगाचा जलाभिषेक करणं अतिशय शुभ मानले जाते। या काळात भोलेनाथांचे जे भक्त आहेत ते शिवभक्तीत तल्लीन राहतात। यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्यानं याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल। त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीसाठी साधे ज्योतिष उपाय करून शिवशंकराची कृपा मिळवू शकतात। तर जाणून घेऊया कोणत्या राशींनी कोणते उपाय करावेत। यातील सर्वात प्रथम राशी येते ती म्हणजे मेष राशी। मेष राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात अनेक शुभ परिणाम मिळतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील। परंतु तुम्ही विशेष उपाय करून पाहिल्यास वर्षभर भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहील। उपाय श्रावणात सोमवारी व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल। या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि शिवाची पूजा करावी लागेल। पुढील राशी येते वृषभ राशी। श्रावण महिना तुमच्यासाठी संमिश्र संकेत देत आहे। तुम्हाला काही समस्या जाणवतील। श्रावणाच्या मध्यापासून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो। तुम्हाला विशेष उपाय करावे लागतील। उपाय श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शक्य असल्यास 11 बेलपत्रात श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे। सर्व समस्या दूर होतील। पुढील राशी आहे मिथुन राशी। श्रावण महिना या राशींसाठी खूप शुभ आहे, परंतु तरीही तुम्हाला या महिन्यात काही ज्योतिषीय उपाय करण्याचा फायदा होईल, जेणेकरून तुमच्या घरात सदैव समृद्धी राहील। उपाय या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती करा आणि शिवचालीसाचे पठण केल्याने मन आणि मेंदूचे तणाव दूर होतील। पुढील राशी आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात काही समस्यांनी होऊ शकते। तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो। तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीसाठी अडचणी येऊ शकतात। त्यासाठी पुढील उपाय जरूर करा। श्रावणामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करताना भगवान शिवाला जल अर्पण करा। सर्व संकटांपासून मुक्ती मिळू शकते। पुढील राशी सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे आणि तुमच्यावर भगवान शिवाचा पूर्ण आशीर्वाद असेल। परंतु पुढील काळ आणखी चांगला बनवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील। उपाय या महिन्यात भगवान शंकराला आंब्याचा रस अर्पण करा आणि त्यासोबत
महामृत्युंजय मंत्राचा जप करा. या उपायाने करिअरशी संबंधित काही समस्या येत असतील तर त्यापासून तुमची सुटका होईल. पुढील राशी बघूया, कन्या राशी. श्रावण महिन्यात तुमच्यासाठी चढ उतार असू शकतात. तुम्ही मोठ्या वादात पडू शकता आणि तुमची धावपळ सुरू राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पुढील उपाय जरूर करून बघावा. कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढील राशी बघूया, ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना संमिश्र परिणाम घेऊन येईल. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला करिअरमध्येही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात काही नुकसान देखील होऊ शकते. ज्योतिषीय उपाय करून पाहणे आवश्यक आहे. उपाय आहे, श्रावण महिन्यात भोलेनाथाला पाणी, भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास लाभ होईल. वृश्चिक राशी. श्रावणाचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. ज्योतिषशास्त्राचे उपाय आजमावले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात अधिक शुभ परिणाम मिळतील. भोलेनाथाची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील. उपाय: श्रावणामध्ये पाणी आणि काळे तीळ घालून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी तरी शिवलिंगाचा अभिषेक जरूर करावा. पुढील राशी बघूया, ती म्हणजे धनु राशी. श्रावणाचा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ आहे, परंतु या काळात तुम्ही काय उपाय करून पाहिल्यास नवीन व्यवसाय सुरू करण्यास आणि नोकरीमध्ये विशेष स्थान प्राप्त करण्यास मदत होईल. उपाय: श्रावणात भगवान शिवाचा अभिषेक आपल्या क्षमतेनुसार म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त कच्चे दूध आणि मधाने अभिषेक केल्यास विशेष फायदा होतो. पुढील राशी बघूया, ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अडचणींनी भरलेला आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. यासोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उपाय: श्रावण महिन्यात हनुमान चालीसाचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. पुढील राशी आहे कुंभ राशी. या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही खास उपायांनीच तुम्ही समस्यांमधून बाहेर पडू शकाल. उपाय म्हणजे शिवशंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिवचालीसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो. हा उपाय जरूर करून बघावा. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही, परंतु काही खास उपाय तुम्हाला भविष्यात समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतील. उपाय म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यात मध, अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा.
आणि रुद्राष्टक पाठ करा. तुम्हाला त्याचे चांगले फायदे होतील. तर अशा प्रकारे 12 राशींनुसार काही उपाय सांगितलेले आहे, ते या श्रावण महिन्यात जरूर करावे. त्याचे शुभ फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल. ज्या पण काही अडचणी आहेत, शिवशंभू तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. असेच माहितीपूर्वक आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.